नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला पुरी व वेगळ्या पद्धतीची लसूणची चटणी। तर ही लसूणची चटणी व मसाला पुरी 3 ते 4 दिवस आरामशीर टिकते व प्रवासामध्ये नेण्याकरता एक उत्तम पर्याय आहे। तर आता ही लसूणची चटणी व मसाला पुरी कशी बनवायची हे बघण्याकरता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सर्वात प्रथम आपण करणार आहोत लसूणची चटणी। त्यासाठी 2 लसूणचे गाठे घेऊन त्याला गॅसवर भाजून घेऊया। दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचे आहे, तेही मीडियम फ्लेमवर। आता हे लसूण छान दोन्ही साइडने भाजून झालेले आहे। त्या लसूणचे साल काढून घेऊया। आता एका कढईमध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे, 1 चमचा सोप घालायची आहे व 1 चमचा मोहरी घालायची आहे। याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर जर भाजलं तर हे जळू शकतात, त्यामुळे याला लो फ्लेमवर भाजायचं आहे। आता 3 ते 4 यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे व हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यात भाजलेला लसूण, चवीनुसार मीठ, सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल घालून वाटून घ्यायचं आहे। आता ही चटणी तयार आहे। आता आपण पुऱ्या करूया। तर पुरी बनवण्याकरता 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व त्याला चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे। आता यात अर्धा कप बेसन घालायचं आहे। आता यात काही मसाले घालायचे आहे। त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला व 3 चम्मच कस्तुरी मेथी घालायची आहे। आता हे सर्व साहित्य छान असं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते संपूर्ण पिठाला हे मसाले लागेल। आता हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा सोप घालायची आहे। आता याला सुद्धा छान असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे। चपातीला मळतो त्यापेक्षा थोडं घट्टच पीठ आपल्याला मळायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे मी जे नवीन रेसिपी टाकणार त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता यावर आपण थोडं तेल लावून घेऊया। तेल लावून थोडं मळून घेऊया। आता याचे छोटे छोटे गोळे करून गोल पुऱ्या आपण लाटून घेऊया। तर अशा प्रकारे गोळ्याला थोडासा तेल लावून छोट्या छोट्या आकाराच्या गोलसर पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। एक एक करून आपण संपूर्ण पुऱ्या लाटून घेणार आहोत। आता संपूर्ण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। आता या पुऱ्या आपण तळून घेऊया। तर पुऱ्या तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम झालं की एक एक करून यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आता पुरी घालून चमच्याच्या साहाय्याने पुरीला हलकसं प्रेस करायचं आहे, त्यामुळे पुऱ्या छान अशा फुगतात। तर आता ह्या पुऱ्या दोन्ही साइडने छान अशा तळून घ्यायच्या आहे। अशाच प्रकारे एक एक करून मी संपूर्ण पुऱ्या तळून घेणार आहे। तर आता पुऱ्या तयार आहे व आपली लसूणची चटणी सुद्धा तयार आहे। कस्तुरी मेथीची पुरी व चटणी याचा मस्त असा बेत तयार झालेला आहे। तुम्हाला एक पुरी फोडून दाखवते। तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पुरी टम्म फुगलेली आहे व त्याचे पदर सुद्धा सुटलेले आहे। खायला अतिशय सुंदर लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा। धन्यवाद।